एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणूक नको, उद्धव ठाकरेंची टीका. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी. आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला पोचक टोला. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. कितीही दिवस लागू द्या, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. राज ठाकरेंचं मत. पाऊस आला की बेडकं बाहेर येतात. विरोधकांचंही तसंच झालंय. सर्वपक्ष शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेतल्यावरून प्रवीण दरेकरांची टीका. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही. आरोप सुरू राहिल्यास कोर्टात जाऊ. वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवरून देवांग दवेंची प्रतिक्रिया. तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कंत्राट भाजपच्या देवांग दवेकडे असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणूक आयोग भाजपच्या किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली. संजय राऊतांचा गंभीर आरोप. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सोजी तालुक्यातल्या अनेक गाव मतदार यादीमधून गायब. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर. निवडणूक विभागाचा हा कारभार चव्हाट्यावर. बुलढाणा शहरामध्ये 4000 मतदारांची नावं. ही 2 वेगवेगळ्या प्रभागात. शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र. मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, त्याची मागणी. नालासोपारा प्रभाग विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव. मतदार यादीमध्ये जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर ही महिला राहतच नसल्याचं आलं समोर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पुण्याच्या दौऱ्यावर दाखल. तर सिंग मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिम्बॉयसिस स्कूल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.